मुरुडकरांना दाखवून दिलेला आहे की कुठं काय चाललेलं आहे। तर इथं खड्ड्याचा प्रश्न झाला तर त्यालाच लागून एक प्रश्न आहे, कचरा असा झालाय की अक्षरशः घाण एवढी मुरुडमध्ये वाढली, कचऱ्याबद्दल काय सांगाल? कचरा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये पसरलाय की कचरेत मुरुड आहे का मुरुड मध्ये कचरा आहे हेच कळत नाही। आता आपण मूलभूत प्रश्नातूनच बाहेर नाही गेलो। मुरुड एवढी मोठी सिटी असून इथं रस्ता, नाली आणि पाणी याच्यातूनच मूलभूत सुविधेतून आपण बाहेर नाही गेलो। आज रस्त्याची अशी अवस्था आहे मुरुड मध्ये की चांगला रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती मुरुड मध्ये झालेली आहे। गेले 30-35 वर्षाचा हा बॅकलॉग आहे की मुरुड मध्ये चांगला रस्ताच राहिलेला नाही। आता रस्ते काही एक दिवसात खराब होत नसतात, रस्तेच चांगल्या पद्धतीचे झाले नाही आणि शासनाचा येणारा जो निधी आहे तो गडप केला गेलेला आहे। कुठंतरी याला वाचा फोडण्यासाठी आम्ही मुरुड विकास मंचाच्या वतीनं मुरुड मध्ये एक जन आंदोलन उभा केलेलं आहे। तरी सर्व मुरुडकरांनी मोठ्या प्रमाणाने या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मूलभूत गरजांसाठी आपण लढवूया आणि पुढे जाऊया। याबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये, इतर सर्व गोष्टीमध्ये अग्रेसर असणारं गाव, या गावामध्ये जवळपास 1,00,000-1.25 लाख लोक राहतात। महाराष्ट्रामध्ये एक नंबरची असणारी ग्रामपंचायत मुरुड म्हणून ओळखलं जातं। आणि या मुरुडमध्ये आता हा रस्त्याचा विषय आम्ही मुरुड विकास समितीच्या माध्यमातून उचललेला आहे। हा मुद्दा जो आहे मुरुड विकास समितीच्या माध्यमातून उचलण्याचं कारण या विषयामध्ये मुरुड शहराचं कुठलं राजकारण न करता आम्ही या खराब रस्त्याचा जो नाहक त्रास समस्त मुरुडकरांना सहन करावा लागत आहे। मुरुडचे सर्व रस्ते सुंदर व्हावेत, चांगले व्हावेत, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत, यापुढे आमचे प्रयत्न राहणार आहेत। कोणी ना कोणी प्रयत्न करणं गरजेचं आहे। ज्यांच्यावर जबाबदारी आहे रस्ते करून घेणं, मुरुडला पायाभूत सुविधा पुरवणं, ते माणसं कुठेतरी काम करताना न दिसल्यामुळे शेवटी तरुणांनी जे हातामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही समर्थन म्हणून त्यांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन जास्तीत जास्त लोकांनी हातात घ्यावं ही त्यांना मी मागणी करतो। त्याचबरोबर असलेला सर्वात मोठा सर्वांच्या परिचयाचा आणि सर्वसामान्य लोकांचा प्रश्न मुरुडच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। आपलं मुरुड जे आहे ते मुरुड काही दिवसापूर्वी एवढं डेव्हलपमेंट होतं, एवढं विकसित होतं। हे विकसनशील गाव बघण्यासाठी श्रीमती देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीजी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। सहकार महर्षी विजयसिंह मोहिते पाटील दादा इथलं सहकार इथलं डेव्हलपमेंट बघून गेलेले आहेत आणि 30-35 वर्षानंतर आज मुरुडचा जो चढता आलेख होता तो कुठे उतरताना दिसतोय। मुरुडची दयनीय अवस्था दिसते, ते रस्त्याची असो, स्वच्छतेच्या बाबतीत असो, रोजगाराच्या असो, या सर्व संदर्भामध्ये समस्त मुरुडकरांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आम्ही मुरुड शहर विकास समिती या माध्यमामधून आम्ही हा मुद्दा उपस्थित करत आहोत। समस्त मुरुडकरांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला जन आंदोलन उभा करायचं आहे ते रस्त्याच्या संदर्भामध्ये। त्यामुळं ज्या वेळेस मुरुड विकास समिती आम्ही युवक म्हणून जी तयार केली आणि ज्या वेळेस आम्ही या समितीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू त्यावेळेस आपल्या सर्वांनी, सर्व मुरुडकरांनी एकीचं दर्शन पुन्हा एकदा घडवावं आणि आपल्या मूलभूत ज्या सुविधा आहेत ते प्रशासनाला भांडून आपण आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात। त्याचबरोबर मुरुड येथील काही जागरूक नागरिक या ठिकाणी शरीफ भाई तर सारखं आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न मांडताना आपल्याला दिसतात, सोबत सदस्य काय सांगाल? मुरुड शहर हे साठी ग्रामपंचायती वेळोवेळी काम करतच नाही, त्यांच्याकडे माणसं नसतात आणि कचऱ्याचं विभाजन नाही, कचरा टाकण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही। यासाठी ग्रामपंचायत निकामी ठरलेली आहे। राहिला विषय रस्त्याचा विषय असा आहे की रस्त्यासाठी गुडघे इतके खड्डे आहेत रस्त्यावर, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळात गेलं तर रस्ते खराब झालेले तर खड्डे आहेत। नवीन रस्ते 8 महिने झाले केले तरी लगेच उकरून बसलेले आहेत, निकष दर्जाचं काम झालेलं आहे। आणि ही जर आता शासनानं जर वरी नाही दखल दिली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या इलेक्शन मध्ये बहिष्कार टाकणार आहोत, मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत। हे एक आमचं